आती वाणियाचे दुकानीचे जाती व्यवहारी चोख असावे किती जन हे शिकती दयासेनी वस्तू स्वये हाती घेऊन करीत दरदाम कसून कोणी जाऊ न शके छकवून गर्व हरून जातसे ऐसा हिशेबी आव घालिती पैही न तेथे जाऊ देती 5 मागता 10 देती दाम चुकविती हातो हात स्वये कामाची मोठी हौस दुजियाने केले न चले त्यास न धरती कधी कुणाची आस परीन त्रास कवणाचा हे एक तत्व बाबांपाशी होते जागृत अहर्निशी म्हणून या हंडीचे कार्यासी साह्य न कोणाशी मागत हंडीच काय धुनीच्या लगत सर्पणाचे खोलीची भिंत पूर्व भागाची 3/4 स्वहस्तरचित बाबांची महादू करी कर्दमगारा बाबा थापी घेऊन निज करा रचित विटांच्या थरावर थरा भिंती उभारावयास आणिक बाबा काय न करीती मशीद आपण स्वये सारविती हाती कफनी लंगोट शिवती आसन ठेविती कवणाची थंडीतून येता वर वाफा उसळत असता भयंकर अस्तनी सारून बाबा निजकर घालून खालवर ढवळीत पाहुनी तपेले खतखतले ढवळण्याचे योग्य झाले नवल बाबा ऐसिया वेळे अगाधलिले दावीत कोठे रक्तमांसाचा हात कोठे तपेले प्रखर रखरखीत परीन भाजल्याची खून यत्किंचित न भयभीत मुखचर्या जो भक्तांची पडता मस्तकी तात्काळ वारी त्रिताप समस्तकी तयासी कैसे दुखवावे पावकी महती न ठावुकी काय तया भिजली डाळ पाट्यावरती घालून या स्वये निवडिती स्वये वरवंटा घेऊन वाटिती मुगवड्या बनविती निज हस्ते मग त्या हंडीत हळूच सोडिती खाली न लागाव्या म्हणून घाटिती तयार होता हंडी उतरिती प्रसाद वाटिती सकळिका सकळिका का म्हणतील श्रोते साई बाबा तो यवन होते मग ऐसिया अधर्माचरणा ते जाहले करविते कैसेनी या शंकेचे एकची उत्तर धर्म आणि अधर्म विचार साईंपाशी हे साचार निरंतर जागत थंडीतील शिजलेले पदार्थ घ्यावेत सर्वांनी सेवनार्थ ऐसा दुराग्रह यत्किंचित साई न धरीत केव्हाही परी तो प्रसाद व्हावा प्राप्त ऐसिया सदिच्छे जे जे प्रेरित तयांची केवळ वासना पुरवीत प्रपंच न करीत केव्हाही शिवाय ठावी कोणास ज्ञाती मशिदी वसती यवन म्हणती परी तयांची आचरिती रीती पाहुनी जाती कळेना भक्त जयास देव मानिती जयाच्या ते पदरजी लोळती तयाची अवलोकिती काय